नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील आणि तुम्ही बघत आहात शँकी9. अचानक सगळं प्लॅनिंग झालं. तर आजच्या वाढदिवसासाठी सेलिब्रेशनसाठी आम्ही चाललोय भालेघरला. तर एन्जॉय द व्हिडिओ. भेटूयात भालेघरला. मांढरदेवीला सुद्धा जाणार आहे जाताना. तर भेटूयात भालेघरला. तिथून खाली का जाऊ की गाड्या घालून? हा कुठं गाडी जाणार नाही का? नाही मध्ये जाते यार. मग आता पार्क केली पाहिजे इथं. पॉकेट काय आपल्याला घ्यायचं नाही, राहू दे सगळं. एवढंच हे घ्यायला लागतं. काय माकडांना शेंगा नाही तर देणार नाही. तुम्ही शेंगा आणल्यात? मग शेंगा घेऊन कशाला घेऊन आलाय माकडांना? कुठेच माकडे इथं आपण इथनं खाली मंदिर का गाड्यावरच लावायचे नाही. किती लांब आहे इथून? इथं खाली जावं. बर बर. माकडच्या शेंगा तुम्ही खाऊ नका फक्त आता. तर मित्रांनो, थोडा चेंज झाला प्लॅन मध्ये. आपण आलेलो आता. काय झालं? एक सेकंड थांबा, बंद कर. ऐक ना, चेंज करूच नको. फक्त म्हणायचं आम्ही जाता आता हे दर्शन घेऊन आम्ही तिकडे जातो. हा नाही तेच की. पण काय झालं? आम्ही नको. आम्ही आलेलो आता वेरुळीला. वेरुळी हे 1-2 किलोमीटरवर आहे भोर रस्त्यापासून. वरती एक फाटा जातो आणि आम्हाला वाटलं की तोच भालेघरचा रस्ता आहे. पण एक शंकराचं मंदिर इकडं, संजय दादांना रोड माहित होता त्यामुळे बरं झालं. आम्ही आता चाललोय ते मंदिर बघण्यासाठी. तिथून पण खूप भारी व्ह्यू दिसेल असं मला वाटतंय, कारण खालून वरती येताना ते मंदिर मला दिसत होतं. आणि इकडं सुद्धा खूप भारी, म्हणजे एकदम शुकशुकाट आहे आणि एकदम रम्य जागा आहे. निसर्गरम्य जागा आहे. फक्त एका गोष्टीमुळेच ही चांगली राहिली आहे, कारण इथं लोकांची वर्दळ नाहीये. नाहीतर इथं सगळीकडे आपल्याला प्लॅस्टिक आणि घाण दिसली असती. ती अनएक्सप्लोर्ड नाहीये. जास्त लोकांना माहित नाहीये, कारण ह्या जागेची कुठंच ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये किंवा बोर्ड नाही रस्त्यात. त्यामुळेच ही जागा एवढी अनएक्सप्लोर्ड आहे. आणि तुम्ही बघू शकता की एकदम निसर्गरम्य अशी जागा आहे. आणि संजय दादा एक एकटे शेंगा खाताना सुद्धा तुम्ही बघू शकताय. माकडासाठी आणलं तर शेंगा म्हणत होते, पण स्वतःच खातायत. नक्की तो टॉमना होता का काय आता कळलं ना. नको शेंगा नको. ते तारा लावलेत ना दातांना, त्या ते शेंगाचं अडकतात त्यात. हो. शेंगा कमी खायचा प्रयत्न करतो. हिरवगार. तू कासवर गेल्यास करताना कधी? कास पडायला हा गेले की कुठं आलं ते रे? सातारला. सातारमध्ये कुठं काढ? मास्क काढा. तिथे काय पोलीस असणार आहेत का? काढ की मग, कोण लावलाय? एवढा निसर्गरम्य अथर्व. हा. नको शेंगा नको. आता नको. त्याण्याचं पोट बिघड. पोट नाही होत आता. दाता त्याने कासला गेलायस का कधी? गेलोय की. तुम्ही गेलाय का संजय आता? नाही. कासवर काढायचा का ब्लॉक? जाऊ की. 4थीत असताना गेलो मी कासला. होय. हो, मी 4थीत होतो. सातारमध्ये कुठं आहे ते? सातारपासून कुठे हो? त्याला मिनी काश्मीर म्हणतात माहितीये का, कासपठारला. अरे इथं पण मिनी काश्मीरच वाटतंय. बघ की लोकेशन काय. हा, पण ते आहेच आहे, पण ते कासपठार जरा साईज मध्ये मोठं आहे. हा मासा. आपल्या कसं मिळतं असं गार पाणी तिच्या आलं ते. इथं काढ किती फोटो. इथे तर नाही, जाऊन हात लाव बरं गार पण. अरे बेडूक केवढा आहे बघा. कुठे? शॉर्टमध्ये फ्रॉग येतो मोठा. नाहीच ना तो दिसला. एवढ्यात ना. हो मग. फोन कसा आहे त्याचा? 48 मेगापिक्सल. मला एक सांगा, ह्याला खाली जायला काय मार्ग आहे का पाण्याला का नाही? आहे ना. कुठं? आता हे पाणी ना हा गावातली बोलतात बर. सगळे लोक. हा हे पाणी जर हे कधीच संपत नाही. पाणी उन्हाळा पावसाळा हिवाळा मी काय म्हणतोय, गावातले लोक पाणी इथं भरतात. मला आहे ना तिकडं पण पाणी दिसतंय. हा, आणि पिंड बघा की. पिंड बघते. मी काय म्हणतोय, मला इथं मासे सोडायचे. आणि ते काय गोल्डफिश नाहीत का? गोल्डफिश आणि कोळी फिश मग इकडे चालू आहे. aquarium मधले. तलापी
आपण ते तिकडे- चिला चिलापी पण सोडू शकतो आपण, डॅम मध्ये नदीत सोडलेलं बघ. हा. माणूस त्यात नव्हतं, त्यात नव्हतं आपण करू. हा पण त्यांना हे अहो, तो वर बघा बेडूक कसलाय चपटा. नाही ते स्वतःचा अंक कमी करून घेतलं. होय. फुगवून असं ते. मासे आहे तिथं बारीक. चिलाप्या सोडले तर काय होईल की चिलाप्या बाकीचे मासे खातील. मरड सोडू शकतो कॅटफिश. हो का? हा. अरे मग तर ते कसलं वाटले, भारी होईल एकदम. कॅटफिश एवढं खातात ना. शेवाळ बिवाळ शेवाळ सगळं सगळं. मासे बिसे असं घाण कसलं होईल ते? बेडूक पण खातील. व्हिडिओ खातात. मग तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत मंदिरात. आणि इथे एक खूप गार पाण्याचं छोटस कुंड आहे. ते प्यायचं पाणी का नाही एवढं माहित नाही फक्त. दर्शन पाणी घेतो. पाहिजे होती आपण. पाण्याची बाटली आणली की, नाही अरे हे पाणी भरून घेण्यासाठी. मग ते ओतून हे भरू. पण आणली कुठे आपण, गाडीत ठेवली. अर्र असं म्हणणं आहे माझं. पाहिलं पाहिजे म्हणजे आपण घेऊन आलोय पण ती गाडीत राहिली. ठीक आहे. बाबाने म्हणून आता एवढं किती केवढं आहे? असं टाका. किती वरनं आणला तू? किती बघाय. दादा आणलं ना, दादा, इथलंच असेल, तू इथलंच दादा असेल. उघडे मंदिर आज जायचं का? झालं लगेच. दिसतंय की. तर आम्ही मित्रांनो हे पुरातन मंदिर आहे. किती वर्षापूर्वीचे? 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि आमचं भाग्यच आहे की आम्हाला दर्शन घ्यायची संधी मिळाली. तुम्ही बघू शकता पूजा झालेली आहे आज. आणि जमलंच तर मांढरदेवचं सुद्धा आपण आज दर्शन घेणार आहोत. इकडं काय कोरोना कधी आयुष्य गेलं? अजिबात नाही. इथे जर 10 दिवस राहिलो ना, कोरोना नाही काय नाही. तर जेवण्याची सोय झाली, संपलायचे. बस बस काहीच नको इकडे. अरे काय ना, अरे बाईकचं पण दुसऱ्या बाजूला आहे बाळा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय जबरदस्त असं क्लायमेट आज आहे. आमचं भाग्यच की आज पाऊस नाहीये. आणि त्यामध्ये आम्हाला हे लोकेशन कळालं नाही, आम्ही दर्शन घेऊ शकलो. खरं म्हटलं तर आपलं निश्चित नेहमीच चांगलं असतं असं फिरायला जाण्याच्या वेळेस. ते आहेच की. हा हा. तर मी मित्रांनो जरा भिंतीवर जाऊन तुम्हाला एक खालचा नजारा द्यायचा प्रयत्न करतो. फक्त खाली पडू नकोस. आह. आता आम्हाला मी खाली पडलो तरी तुला उचलणार नाही. तर मित्रांनो मी इथं वरती आलेलो आहे या कुंडाच्या वर भिंतीवर. आणि खाली इतका अप्रतिम नजारा आहे. एकदम अप्रतिम दृश्य खाली बघू शकता तुम्ही. समोरच तुम्हाला पांडवगड दिसतोय. आणि अतिशय म्हणजे तीव्र ऊन सुद्धा नाहीये. आणि फार पाऊस पण नाहीये, म्हणजे पाऊस नाहीच आहे आज. आमच्यासाठीच जसं की देवानं पाऊस पडून दिला नाही. आणि त्यामुळंच आम्हाला ही ट्रिपच शक्य होऊ शकली. नाही तर आमचं काल रात्रीपर्यंत ठरत नव्हतं. हो खावा. तोडा की वर बघा ना, वरती करवंद आहेत अजून. ते बघा तने तोड रे. आता तो छोट्याला येतो एक्सप्रेशन वाला. हो हो हो. तुझा हात पोचणार आहे का? घे ना तर काळ्या खाली घेतलं. आहे का? हा बघा. त्याला कधी आयुष्य येणार नाही. ह्याला आयुष्यात निघायचं का करवंद? इथं खाली असून काढा मध्ये वर चाललंय. काठी टोचत इधर मी काढतो. इधर काठी टोचतायत. काटे येतोय याला. हो, काटे दिसत नाही ते इथनं. आमच्या 3 माकडांची करामती. मी, हा आणि हे. आम्ही असे 3 माकडं असे सुमसान जागेवरती येऊन फळं तोडतोय. उचला. कुठे बसला? करवंद पडली खाली. काटा घुसल्याची त्याचं काय वाटत नाहीये. करवंद पाहिजेत. अरे 4-5 पडली, एकच मिळालं. अरे इथे बघ की. कुठं? बा झाली, 2 लय झाली. तर मित्रांनो हे बघा करवंद बघा, फ्रेश एकदम. मार्केटमध्ये काय रेट आहे आता सध्या? मार्केटमध्ये काय रेट आहे आता सध्या? काय माहित नाही रे. खा. आपल्या स्वस्तात मिळत. हा कशाच?
आंबट लागत हे. केव्हाचं करवंद आंबट होतं. करवंदच होतं का विषारी फळ होतं? चवीला करवंदच लागलं होतं, पण आंबट होतं ते. इथं तुम्ही बघू शकता कोणत्या तरी जंगली प्राण्याची गडबड आहे ही. कोणता? अरे पंजे दिसत आहेत. प्राणी कुत्र्याची मांजरी वगैरे असतील, गायची वगैरे असतील, ते फळं खाल्लेली दिसत आहेत सगळी. गुरांची असतील. हे पान बघ की अथर्व. कुठलं मान? हे बघ पान बघ केवढे. अरे बापरे. वापरू चला. नाही पाऊस तर पाहिजे. नाही जरा छोट्या छत्रीसाठी. बेकार गरम होतोय ना, फार गरम होतोय. शेंगा सोडा तुम्ही. कशा शेंगाचं बघायला लागलाय तुम्ही आता. तर मित्रांनो आता फार गरम होतोय प्रचंड. धग आहे तुम्ही भरपूर. रात्री ए, तुमचा कालवा बंद करा, शांत बसा. आणि गरमीमुळे मी माझी हुडी काढली. गरम होते फार. इकडं वर आपण शेंगाड होतो आहे, मला नकोय. आणि वर आपण गाडी लावलेली. तर दर्शन आपण घेतलेले व्यवस्थित. चाललोय गाडीकडं. आता नेक्स्ट अपडेट देतो तुम्हाला. मांढरदेवी की भालेगड? मांढरदेवी का? चालतंय चालतंय. आधी लहान तर फायर असं ते वाट लागते. असे मोठे पाठे पाहिजे ते पायापेक्षा ताट होते ना. फोटो क्लास आले तर त्याने आपले व्हिडिओ काढतोयस का? हो स्टोरी टाकायला. अरे गरम आण म्हटलं गार घेऊन आलीस बाई. माका गरम आण म्हणलेलं. गार म्हणलास. साधं म्हटलं तर. इथे एकतरी एवढी थंडी वाजती, गरम पाणी आणायचं होतं त्याने. थंडगार आणलं म्हटलास. किती कंट होतोस मला. लाईट चालू करा. व्हिडिओ काढू नको इथं. सुधारला आता. सादर फक्त दाखव, शो कर, व्हिडिओ काढू टाक.
म्हटलं आता माझ्या वाढदिवसाला कासला जाऊ. आता वाटलं हो. कास पठार जाऊ की. कास पठार कुठे आले? सातारा हा आता थोड्या वेळ चर्चा झाली होती आपली. नाही नाही, आपण गेलो नाही माहिती. चालू आहे का रे काय व्हिडिओ? हो, चालू आहे. चालू आहे. तर मित्रांनो हा धर तूच धर त्यापेक्षा तुझा अर्धा चरकट होतोय. ते यार हात दुखतो ना, असे ट्रायपॉड मोठा पाहिजे. तर मित्रांनो आपण शेवटी भालेघरला आलेलो आहोत. भालेघर हे गाव खरं तर पुढे इथून 3 किलोमीटर आहे, पण आपण भालेघरच्या अलीकडच 3 किलोमीटर थांबलेलो आहे. आणि एक हिल स्टेशन आपण म्हणू शकतो याला, कारण क्लायमेट अतिशय गार आहे. उन्हाचा चटका जरी तुम्हाला दिसत असला, ऊन दिसत असलं तरी क्लायमेट अतिशय गार आहे. मी एवढी हुडी घातली तरी थंडी वाजती मला. आणि निसर्ग सौंदर्य तर इतकं भारी आहे की ह्या साईडला तुम्ही वाई तालुका बघू शकता आणि त्या साईडला तुम्ही भोर तालुका बघू शकता. म्हणजे इकडं सातारा जिल्हा, इकडं पुणे जिल्हा आणि आपण मध्ये असं आहे. तर इकडं या, तुम्हाला एक अजून चांगला व्ह्यू मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने दगडं मांडलेली आहेत. खूप भारी व्ह्यू दिसतोय ह्याचा पण. काय काय म्हणताय? हो म्हणजे खालचं दिसेल. आणि तो काय बोलतो त्यातून फोकस करायचा असतं आणि मग ते बोलून झालं तेव्हा बाकीच्या लोकांनी घ्यायचे. हो सगळं घ्यायचं, सगळं घ्यायचं सर. बोलणं घेतलं की हे घ्यायचं, मग हे घेतलं. आम्ही थोडी करायची असते उद्योग नंतर. आम्हाला आठवडा लागतो व्हिडिओ एडिट करायला. 4-5 जीबीचा व्हिडिओ असेल तो, 10-12 जीबीचा व्हिडिओ असेल तो. करायला लागतं 10-12 जीबीचा व्हिडिओ एडिट करून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय भारी नजारा आपल्याला इकडे बघायला मिळतोय वाईचा. आणि पलीकडचा सुद्धा मी व्हिडिओ ह्याच्यानंतर दाखवतो. पलीकडचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की पलीकडं भोर तालुका आहे, पुणे जिल्हा आहे. आणि इथं थोडे फोटो सुद्धा मी काढलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. पुढे बघू शकता व्हिडिओ मध्ये मी फोटो सुद्धा टाकणार आहे एडिटिंग करताना. डॉक्टर काय थांबून बघत होते का रे आपल्याकडे? कुठले डॉक्टर? गुरांची. ते त्यांना काय ते नवल दिसलं, कॅमेरा माईक. हो. वाई काय दिसते बघ ना भारी. वाईच्या आत राहून वाईची अशी सुंदरता दिसत नाही, ती बाहेरून दिसते. इथून मित्रांनो तुम्हाला कळेल की सह्याद्री पर्वत रांगांच्या मध्ये असलेलं वाई, असं वाईला का संबोधलं जातं. तुम्ही बघू शकता की ज्या सह्याद्री माउंटन रेंजेस आहेत त्याच्याच एका डोंगरावर आपण आता आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं वाई असे सगळे संबोधतात. ते त्याचं कारण तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की कडेनं संपूर्ण डोंगर आहेत आणि मध्यभागी वाई आहे खाली. बोलणं होत्या की. आणि त्यामुळेच वाईमध्ये पाऊस सुद्धा खूप जास्त असतो की ढगाळ वातावरण, पण पाऊस खूप जास्त असतो, थंडी खूप असती, उन्हाळा पण खूप असतो. त्यामुळं असं नैसर्गिक सौंदर्याचा वारसा लाभलेलं वाईमध्ये जन्माला येणं हे भाग्यच असं आहे मी समजतो. आणि वाई म्हणजे दुसरा स्वर्गच असं आम्ही सगळे समजतो. त्यामुळंच गावाविषयी प्रेम तर आहेच. त्यामुळेच मी लॉ करण्यासाठी ऍडमिशन सातारला घेतलं. पुण्याला पण भेटत होतं, पण वाई सोडण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळं सातारला ऍडमिशन घेतलं मी. आणि बघू शकता तुम्ही इथं जर टेंट टाकला तर त्याने टेंट टाकू शकतो का इथं आपण? टाकू शकतो, अडवणार नाही कोण आपल्याला. नाही कोण अडवणार नाही कोण, कारण शेतबीत नाहीये. अरे इथे जाऊन राहिलं तर तिच्या आईला स्वर्ग. फक्त हे जर प्रायव्हेट जमीन असेल तर करता येणार नाही. इथं आपण एक करू, टेंट घेतोय आपण, 1 नाईट स्टे करूया तिकडं. चालतंय की. हा चांगलं होईल. शेकोटी बिकोटी करायची तर आपण जेवण बनवायचं, बिर्याणी वगैरे. हा. आणि पुढचा ब्लॉग होईल या विषयावर. पुढचा ब्लॉग या विषयावर होईल, या विषयावर. 1 नाईट स्टे करू ना इकडं आपण. कोण कोणाला अडवतं इथं बोंबलायचं मोकळं जाईल. दे इकडं. ते वाळू काढायला वापरतात वाटते जागा खणायला. नाही बघ वाळू नाही, यातले खडे ते बाजूला काढतात. हे जे इथे इथं वाटण लावणार नंतर
पाणी पण कसलं पाणी भरपूर साठत असेल की विहीर तर फुल भरली आहे. तर आपण आलेलो आहे आता दुसऱ्या साईडला. दुसरी साईड तुम्ही बघू शकता, पुणे जिल्हा, भोर तालुका आहे. आणि या एका स्पॉटवरनं आपल्याला 3 धरणं दिसतात. वाईच्या साईडचं धोम धरण, त्यानंतर वीर धरण आणि त्यानंतर इकडं भाडगर धरणाचं थोडासा भाग आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर 2-3 तळी म्हणू शकतो किंवा बंधारे म्हणू शकतो आपण, छोटे छोटे आपल्याला भोरच्या आजूबाजूला दिसत आहेत. आणि छोट्या छोट्या वस्त्या सुद्धा आपण बघू शकता. आणि मित्रांनो, एक मी नक्की सांगू इच्छितो की इथे इतकी शांतता आहे ना, प्रमाणात कमालीची शांतता आहे, कमालीची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रोड आहे, मला तेच टेन्शन होतं की एखाद्या जर ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर रोड महत्वाचा चांगला लागतो. पण हा जो रोड आहे हा खरंच खूप चांगला आहे. तुम्ही बघू शकता किती चांगला रोड आहे हा. इथून पार 100-120च्या स्पीडनं जर तुम्ही गाडी आणली तरी काय अडचण येणार नाही, इतका चांगला रस्ता आहे. आणि अहो दाखवतोय की, तर थांबा, नका टेन्शन घेऊ तुम्ही. होत उलट मस्त वाटतं असं. तर असंच आहे, खूप चांगला रस्ता आहे. खूप तुम्ही इथं जर ध्यान करायला जरी बसला तरी कोण काय म्हणणार नाही तुम्हाला. इतका झोपूही शकता इथं रस्त्यावर, झोपूही शकतो, इतका झोप रे आता नको नको इतका चांगला रस्ता आहे हा. आणि फक्त पावसाळ्यात झोपू नका. फक्त पावसाळ्यात झोपू नका. आणि परिस्थिती अशी आहे की रस्ता एकदम गरम आहे आणि वरून तर थंडी भरपूर आहे, त्यामुळं मस्त वाटतं एकदम. बसा तुम्ही पण. खाली तापलेलं आहे, खाली तापलेलं आहे. मुळव्याला बरं आहे. अहो तुमच्या आता नका सांगू दादा. माझी अडचण सांगितली मी. बरं बसायला काय शेक तरी बसतोय. फोटो काढ ना त्याने. आता बस ना खाली, फोटो काढला. आता झोपू नकोस, मम्मी बघणार सगळे फोटो. निघतर फोटो. थांब ना, आता बसू दे. नजर भारी मागचा बघ. सांग काढता ना. तिघांचा फोटो काढा असा बसून. एक ट्रायपॉड लाव, टायमर लावून ये. मला हातूस सीन येतो ना तर लिटरली आर्टिफिशियल वाटतोय. इकडे दे ना, इकडे दे. अरे हा जो सीन येतो आर्टिफिशियल वाटतोय माहिती का, कधी असा मोठा का बनवल्यासारखं वाटतं एडिट करून. ठीक आहे, काढतो गाडी चालवतो. सांगितलं समोर समोर हा डोंगर, त्या शेजारचा 2, मोठा 3, वाईचा 4, पलीकडचा कसा ह्याचा काय म्हणतात पांडवगड खाली ये. इकडे पांडवगड आहे. कुठं म्हणते पांडवगड आहे. हा. आणि तो पलीकडचा हे जायतो जावली तालुक्यातला, म्हणजे हे कुडाळ जिल्हा. आणि त्याच्या पलीकडचा तो सातारचा. कुडाळ कुठे? आणि अजिंक्य समोर. हा, तो कुडाळचा आहे तिथला. हा कुडाळचा. हे काय हा पुढचा? आणि त्याच्या पाठीवर तिकडे अजिंक्य तारा कोणता? अजिंक्य तारा समोर एकदम स्ट्रेट ना आपल्या. इकडे 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 बघ. हे काय समोर? तो अजिंक्य तारा. आणि कास कुठे आहे? नाही मला माहिती कुठला एरिया ते. कास पठार सातार मध्ये येतं ऍक्च्युली. सातारमध्ये अरे ऍक्च्युली सातारा स्टँडच्या इथं कास पठार. सातारमध्ये कुठे ते माहित नाही. खूप पलीकडे आहे आणि नुसतं पठार आहे ते. हो. सपाट आहे. इकडे दाखव की भोर तालुका दाखव. भोर तालुका. भोर तालुका पण असाच दिसतोय, म्हणजे वाई जसा दिसतोय तसाच भोर दिसतोय आणि आपल्याला. तलाव पण आहेत ते. तलाव तर कितीच बाकी आहे? भोर, 2, अरे 3, बारीक 4. तलावाकडे आहे माहित. अथर्व धरणं आहे, तलाव आहे. धरण काय इथे तलाव मोठे मोठे ती धरणं वाटतंय ती बारकी. की धरण केवढी तेवढंच वाटतं किती. हे मुळात ते ते ना, पुढचं तर कुठे धरण होते? अरे हे जाय ते वीर धरण. वीर धरण. मला तर ना लडाखला आल्याचा फील येतोय. बुलेट आली पाहिजे होती. बुलेट आणायला पाहिजे होती. नाही खरंच सांगतो की ना, नाही माझा एक मस्त काढला फोटो गाडीवर असताना. नाही पण आहे ना, नाही 5 मिनिटं व्हिडिओ द्या इथं जर मग काढू आपण फोटो इथं मस्त फक्त पैकी. जर अशी डोंगरांची कडे बिडे असते ना आणि फक्त हिरवळ आम्ही बोलतोय असं बर्फ पाहिजे होता. लडाख सेम टू सेम. तेच म्हणतो इथं बर्फाची कमतरता आहे फक्त. बर्फाची कमतरता आहे. बर्फाच्या जागेवर इथं हिरवी झाड आहेत फक्त. बर्फ पडला असता ना तिथं लाईन लागली होती टुरिस्टची. कुलू मनाली का ते बघ ना. नाही, काही आवाज नाही, कशाचा पक्षीचा
गाड्यांचा पक्षाचा काहीच नाही, गाड्यांचा नाही, शांत. हवेचा सुद्धा नाही. आपणच नॉईज पोल्युशन करतोय गाड्या आणून. आपल्या इथं खरंच अभ्यास आहे, इतकं शांतता आहे, काहीच नाही, नाही खरंच. बघ ना. प्रदूषण आहे नाही, नाही, काहीच नाही. काहीच नाही. तिथं जर राहिलं कोरोना पण असणार इथं. इथं जर महिनाभर राहिला ना, कोरोना नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. कण पण आला नसेल कोरोनाचं इथं. टेंट टाकून जायचं 4-5 महिने. काय टेंट टाकायचा उतार आला एखाद्या. टेंट टाकायचा, शेकोटी बिकट लावायची, मग काय जिथं गवत नाही तिथे एरियात. अथर्व असं आपण हे तर मोकळे सपाट जागे. रस्त्यात लाव रात्रीचा, तर दिवसाच कोणी ना रात्री कोण येणार आहे. हो एवढं अथर्व काढले सपाटे. हा सपाटे आहेत ना किती अथर्व काय इथं. हो. मस्तपैकी लावायचा, झोपायची छान पैकी एकदम. त्याच्यात थोडस बोल, ढगाला हात बीत लावतो मी म्हण. काय करताय दादा? मित्रांनो वरती असताना पूर्ण ढग येत ना, खावाच पेढे तर लिटरली ढग असे आमच्या म्हणजे आम्हाला स्पर्श करून जात होते. आणि इथं मागं दिसत असेल. खूप भारी फील होतं. तुम्ही मागं बघू शकता, मागे एक ढग अख्खा खाली आलेला आहे. ते जे आहे ते मांढर देवीचं मंदिर आहे, जिथं आम्ही मागाशी गेलेलो. पण अचानक काय झालं, ते वेरुळीच ना वर गेलेलो. ते वेरुळीवरनं खाली येताना जरा पोलिसांचा सीन झाला थोडा, त्यामुळं कॅमेरा आणि मोबाईल मला ठेवायला लागलं. पण तरी परत मी व्लॉगिंग सुरू केलं नंतर. आणि बघू शकता तुम्ही, मी थोडे फोटो शेअर करतो इथले, आवडतील तुम्हाला. इंस्टाग्रामलाही फॉलो करा, तिथेही फोटो जातील आमचे. हो, इंस्टाग्रामला फॉलो करा तनयला. तनयला जास्त करून तनयला करा. आणि संजय दादा इंस्टाग्रामवर नाहीये, तर त्यांनी इंस्टाग्रामचं अकाउंट काढावं का? जर तुम्हाला हो वाटत असेल तर कमेंट करा. कमेंट करा. नक्कीच काढतो आज. नक्कीच. जेवढी जास्त लाईक तेवढी जास्त शक्यता आहे अकाउंट उघडण्याची. जास्तीत जास्त लाईक करा. आणि हा माझा सगळ्यात मोठा व्लॉग झालेला आहे, पहिलाच. जवळपास अर्ध्या तास होईल ना, जास्त होईल. हा. फुटेज जर ते घेतले ते तरी आम्हाला जवळपास, अजून अंदाज नाहीये टायमिंगचा. तरी मी जे फुटेज घेतले ते सकाळी 8 वाजल्यापासून आता किती वाजलेत? 12-1. 12 वाजेपर्यंत, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 4 तासातलं कमीत कमी 3 तास तर मी फुटेज घेतला असेल. आणि भरपूर आपल्याला सबस्क्रायबर्स भेटतायत. असं काय होत नाही अजून. त्यामुळं जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी सुद्धा, बरीच लोक विचारतायत काय चाललंय नक्की, कशाचे व्हिडिओ काढताय, तर त्यांना सांगतोय मी चॅनलला सबस्क्राईब करायला. तुम्ही केलं नसेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आजूबाजूला सांगा जरा सबस्क्राईब करायला. आणि बघा, फोटोज आवडतील तुम्हाला नक्कीच. बास की कर की बंद, आता झाले की सांगून.
मित्रांनो, असाच काही होता आपला आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी 3 डेस्टिनेशन्स कव्हर केले. त्यातलं मी एक मांढर देवीचं तुम्हाला दाखवू शकलो नाही. वेरुळीचं मंदिर आपण बघितलं, त्यानंतर भालेघर आपण बघितलं. खूप चांगले डेस्टिनेशन्स आहेत. आता जसं जसं लॉकडाऊन उघडते तसे तसे मी भरपूर व्हिडिओज घेऊन येत आहे, ज्याने तुम्ही घरी बसूनच बाहेर फिरल्याचा आनंद घेऊ शकता. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हे डेस्टिनेशन बघू शकता. जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर वाट कशाची बघताय, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. थँक्स अ लॉट.